नमस्कार. अभ्यासनगरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. जे काही आंदोलनं उपोषणं यापुढे होणार आहेत त्या उपोषणामध्ये एक मागणी प्रथमतः असावी. सगळ्या अभ्योगताधारकांना मनामध्ये हाच विचार येतो की आपली शिक्षक भरतीची सुरुवात कधी होईल, जाहिराती कधी येतील, हा एक मोठा प्रश्न आहे. 10% कपात झाली, मान्य आहे की 3,000 जागा या कमी झाल्या सगळ्या भरतीमधून. तर सगळ्या भरतीतनं नाही, 30,000मधनं 3,000 जागा जर 10% प्रमाणे कपात होत असतील तर 30,000ची भरती ही फक्त जिल्हा परिषदेची होत नाही, तर फक्त 11वी-12वीचे पदं, त्यानंतर 6वी ते 8वीचे आणि 1 ते 5चे असे पदभरती होणार आहे. संस्थेच्या पण जागा आहेत. संस्थेच्या जागा या 50% आहेत. 50% प्रमाणे जागा भरणार आहेत. आणि ज्या काही प्राथमिकच्या होत्या, जिल्हा परिषदेच्या होत्या, 1 ते 5च्या होत्या, त्या 80% प्रमाणे, त्यामध्ये आता 10% कपात झालेली आहे. पण प्रत्येकालाच असं वाटतं की जे आपण काही 70% जागा आपल्याला प्राथमिकला मिळणार आहे, त्या जागा त्याचे प्राधान्यक्रम हे लवकरात लवकर सुरू व्हावे. 10% मिळवण्यासाठी शासनावर दबाव आणण्यासाठी, आंदोलनं करण्यासाठी आता ही मला असं वाटतं की ही वेळ नाही. 10% जागांसाठी भांडण करण्याची ही वेळ नाही. सगळ्यांचंच असं मत आहे, जे नोकरीला लागले ते नोकरीला लागतील, जे लागले नाहीत त्यांचं नशीब. पण दुःख एकच आहे की जे काही काठावर होते, जे पण काही काठावर होते, तळ्यात मळ्यात म्हणजे काठावर, ते आता लागणार नाही. त्यांना आता थोडंसं रिस्क आहे, त्यांची नशीब त्यांचं. पण त्या 3,000 जागांसाठी जर तुम्ही आता त्या 10% जागांसाठी जर आंदोलनं उपोषणं करणार तर शासन ते ऐकून घेणार नाही. कारण शासनाची जी काही मनस्थिती आहे, जे काही निवडणुका आहेत त्या निवडणुकांच्या आधी, आचारसंहितेच्या आधी आपली शिक्षक भरती झाली पाहिजे असं बऱ्याच जणांचं मत आहे. 2,44,000 विद्यार्थ्यांपैकी माझ्या मते 50,000 विद्यार्थी हे TIT पवित्र पोर्टलचा त्यांनी फॉर्म भरलेला नाही. कारण त्यांना माहीत आहे काही शिक्षक आहेत, काही असे विद्यार्थी आहेत की जे बँकेत आहेत, इतर ठिकाणी जॉबला आहेत, शिक्षक आहेत, बाकी फक्त सहज म्हणून त्यांनी परीक्षा दिलेली आहे. अशा 50,000 विद्यार्थ्यांचं पवित्र पोर्टलशी आणि शिक्षक भरतीशी काहीही घेणं देणं नाही. स्पर्धा पक्ष 1,56,000 विद्यार्थ्यांची आहे आणि त्यात पण बाकीच्यांना त्यांना माहीत आहे की आपलं काम होऊ शकत नाही किंवा आपण नोकरीला लागू शकत नाही. तर बऱ्याच जणांनी शिक्षक भरतीचा हट्ट सोडून दिलेला असेल. बरेच जण आता ST कॅटेगरीच्या जागा जास्त आहेत, पण त्या जाहिराती कधी येतील? मी तर म्हणते माझा नंबर लागेल की नाही लागेल. कारण एकदाची शिक्षक भरतीत आपला नंबर नाही लागला. आता बघा, TETची परीक्षा होते, CTETची परीक्षा होती, कालावधी 2 ते 2.5 महिने मिळतो आणि त्यात आपण परीक्षा देऊन आल्यानंतर आपला निकाल लागला की आपल्याला समजतं आपण पात्र आहोत की नाही. पण TITची एक्झाम देऊन निकाल लागून शिक्षक भरती ही अजून 10 महिने झाले तरी शिक्षक भरती होईना. आज 22 तारीख आली, 22 डिसेंबर आहे, तरीही शिक्षक भरती होत नाही. अतिशय बाकी अभियोग्यताधारक जे आहेत, जे की त्यांना चांगले मार्क आहेत, ते म्हणतात की 10% जागा गेल्या तर जाऊ द्या, पण जेवढ्याही 70% जागा येणार आहेत त्या येऊ द्या. कोणाचा तरी संसार हा सुखाचा होईल, कोणाची तरी संसाराची सुरुवात चांगली होईल, कोणीतरी संसाराला सुरुवात करेल, कोणाचं लग्न राहिलं असेल तर ते लग्न होईल. काय नोकरी लागली पाहिजे, नोकरी पाहिजे, त्यासाठी बरेच जण थांबलेले आहेत की आधी नोकरी लागू द्या मग लग्न करूया. असे पण काही आहेत. काहींचे 36-38 असे वय झालेले आहेत तरी त्यांचं अजून नोकरी झालेलं नाही.
तर अशा विद्यार्थ्यांसाठी 70% का होईना जागा या आल्या पाहिजे असं प्रत्येकाचं मत आहे. तर त्यासाठी आंदोलनं उपोषणं करून आता त्या 10% जागांसाठी लढणं हे मला तरी वाटतं की आता जाहिराती लवकरात लवकर आल्या पाहिजे, इतकंच माझं मत आहे. मी माझं मत व्यक्त केलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.